नमस्कार मित्र हो, मी गौतम राऊत. आविष्कार साहित्य मंच ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूरच्या वतीने हो घातलेल्या गझल गुलाबी भाग 3 व्हॅलेंटाईन स्पेशल मुशायऱ्यामध्ये मी सर्व गझल रसिक मित्रांचे मनापासून अभिनंदन व स्वागत करतो आहे. तसेच या गझल मुशायऱ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सहभागी झालेले गझलकार कालिदासजी चवळेकर सोलापूर, हेमलताजी पाटील नंदुरबार, डॉक्टर कैलास गायकवाड मुंबई, मानसी चापेकर रायगड, विश्वजितजी गुर्धे अमरावती व विनोद गहाणे भंडारा या सर्व गझलकारांचे मी हार्दिक अभिनंदन व स्वागत करतो आहे. जे नको तेच मी करत गेलो, जे नको तेच मी करत गेलो, मी तुझ्या अंतरी शिरत गेलो. आणि हा दुसरा शेर बघा, हेच माझे तुझे एक नाते खरे, हेच माझे तुझे एक नाते खरे, मी समुद्रापरी तू तटासारखा. मराठी साहित्याला गझलेची देण दिलेल्या गझल सम्राट सुरेश भटांच्या या ओळी आदरणीय भटसाहेबांना मी विनम्र अभिवादन करतो. रोज डे पासून सुरू झालेला हा प्रेमोत्सव व्हॅलेंटाईन डे पर्यंत आठवड्यापासून साजरा होतोय. तरुणाई बेभान झाली, सगळीकडे प्रेमाची वारे वाहत आहेत. अक्षरशः बदाम गुलाबाचा पाऊस पडतोय, संपूर्ण वातावरण गुलाबी गुलाबी झालंय. आणि अशा या प्रेममय वातावरणात आपल्याला या मुशायऱ्यातून गुलाबी प्रेम गझला ऐकायला मिळणार म्हणजे ही गझल रसिकासाठी एक पर्वणीच ठरणार आहे. आविष्कार साहित्य मंच ब्रह्मपुरी ही संस्था मराठी साहित्य चळवळीचा एक अंश नक्कीच आहे. ऑनलाईन असो की ऑफलाईन असो, मंचातर्फे अनेक साहित्यिक उपक्रम राबवण्यात येतात आणि त्याचाच हा एक भाग म्हणजे आजचा हो घातलेला गझल गुलाबी भाग 3 व्हॅलेंटाईन स्पेशल मुशायरा. सुरुवातीच्या काळात फक्त प्रेमाला करणारी गझल आज आधुनिक रूपात समाजावर भाष्य करते आहे. सुरेश भटांनी दिलेल्या मराठी गझलेच्या बाराखडीमुळे आज मराठी गझल अधिक शुद्ध सशक्त झालेली आहे आणि मराठी साहित्याला ही शुद्ध व सशक्त गझल मिळाली आहे. कधी एकांत भेदाया तुझी चाहूला आली तर, कधी एकांत भेदाया तुझी चाहूला आली तर, थिरकतो पाय देहाचा जीवाचे घुंगरू होते. कधी एकांत भेदाया तुझी चाहूला आली तर, थिरकतो पाय देहाचा जीवाचे घुंगरू होते. जयदीप विघ्नेचा हा शेर असो की रुसलेले ओठ तुझ्या ओठांनी उघडू का, रुसलेले ओठ तुझ्या ओठांनी उघडू का, त्या कुलपाला दुसरी चावी लागत नाही. गोपाल मापारी यांचा हा शेर असो. ज्येष्ठ गझलकारापासून नव्या गझलकारांनीही प्रेमावर भरभरून लिहिलंय. कारण प्रेम हा विषयच अथांग आहे. मित्रांनो, प्रेमावर किती बोलावं, काय बोलावं. प्रेम हे शब्दात न मावणारे आहे, कधी न संपणारे अक्षय आहे. तर अशा या गडद गुलाबी व्हॅलेंटाईन स्पेशल मुशायरात मी सलामीची गझल सादर करण्यासाठी आमच्या मुशायराला भंडाऱ्यावरून जुळलेले एक युवा व सशक्त गझलकार विनोद गहाणे सर यांना आमंत्रित करतो आहे. ते लिहितात,
भेटली का मला तू वादळासारखी, भेटली का मला तू वादळासारखी, बोचरी तीच असल का पुन्हा एकदा, भेटली का मला तू वादळासारखी, बोचरी तीच असल का पुन्हा एकदा. तर स्वागत करूया मित्रांनो गझलकार विनोद गहाणे यांचे. नमस्कार, मी विनोद गहाणे. आविष्कार साहित्य मंच ब्रह्मपुरी आयोजित गझल गुलाबी या व्हॅलेंटाईन डे स्पेशल तिसऱ्या भागामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. या कार्यक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल आमचे गझलकार मित्र मंगेश दादा जनबंधू तसेच आदरणीय गौतम राऊत सर या दोघांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. गझल सादर करण्यापूर्वी काही सुटे शेर घेतो की जिंदगी माझी विरानी गाता आली. जिंदगी माझी विरानी गाता आली, कोणती तगमग मनाच्या हात आली. मतलब बघा की जिंदगी माझी विरानी गात आली आणि कोणती तगमग मनाच्या आत आली, आणि मी उजेळाची अपेक्षा का करावी. मी उजेळाची अपेक्षा का करावी, भेटण्याला जर गुलाबी रात आली. मी उजेळाची अपेक्षा का करावी, भेटण्याला जर गुलाबी रात आली. काय आपण सुटे शेर की तुला काय सांगू मला काय ठावे, तुला काय सांगू मला काय ठावे, कडे जीवनाचे तुला बारकावे. तुला काय सांगू मला काय ठावे, कडे जीवनाचे तुला बारकावे. आणि किती शब्द वेळा तुला वाटतो मी, किती शब्द वेळा तुला वाटतो मी, जुने शब्द माझे तुलाही सुचावे. किती शब्द वेळा तुला वाटतो मी, जुने शब्द माझे तुलाही सुचावे. आणि दिला शब्द आता सके पाळतो मी, दिला शब्द आता सके पाळतो मी, गझल ही करावी तुझ्या फक्त नावे. दिला शब्द आता सके पाळतो मी, गझल ही करावी तुझ्या फक्त नावे. परत एक दोन सुटे शेर घेतो, एक मतला आणि दोन शेर की तुझे स्वप्न जेव्हा पळू लागले, तुझे स्वप्न जेव्हा पळू लागले, मनासारखे मग घडू लागले. तुझे स्वप्न जेव्हा पळू लागले, मनासारखे मग घडू लागले. आणि तुझ्या फक्त एका नजर भेटीला, तुझ्या फक्त एका नजर भेटीला, दिवाने किती तळफळू लागले. तुझ्या फक्त एका नजर भेटीला, दिवाने किती तळफळू लागले. आणि पुन्हा लॉकडाऊन झाले सुरू, पुन्हा लॉकडाऊन झाले सुरू, तुझे प्रेम सखिये नडू लागले. पुन्हा लॉकडाऊन झाले सुरू, तुझे प्रेम सखिये नडू लागले. आणि एक मतला आणि एक शेर की शेतातल्या पिकांची मी कूस होत गेलो. शेतातल्या पिकांची मी कूस होत गेलो, भेगाळल्या भुईचा पाऊस होत गेलो. शेतातल्या पिकांची मी कूस होत गेलो, आणि भेगाळल्या भुईचा पाऊस होत गेलो. आणि शेर बघा की माधुर्य शोधताना ओठातला तुझ्या मी, माधुर्य शोधताना ओठातला तुझ्या मी, बागेत कोकणाच्या हापूस होत गेलो. माधुर्य शोधताना ओठातला तुझ्या मी, आणि बागेत कोकणाच्या हापूस होत गेलो. गझल सादर करतो की उन्हाचे मतलब बघा की उन्हाचे काय दे वेळे, उन्हाचे काय दे वेळे, मला पाळायचे होते. उन्हाचे काय दे वेळे, मला पाळायचे होते. तुला तापायचे होते, मला बरसायचे होते. उन्हाचे काय दे वेळे, मला पाळायचे होते. तुला तापायचे होते, मला बरसायचे होते. आणि शेर बघा की व्यथे तू थांब थोडीशी, नको जाऊस माघारी. व्यथे तू थांब थोडीशी, नको जाऊस माघारी. सुखाची झोप झाल्यावर जरा भांडायचे होते. व्यथे तू थांब थोडीशी, नको जाऊस माघारी.
सुखाची झोप झाल्यावर जरा भांडायचे होते. आणि एक नाजूक शेर बघा की मनाच्या गर्द गाभारी नकाशा कोरला असता. मनाच्या गर्द गाभारी नकाशा कोरला असता. तुला फाळायचे होते मला जुळवायचे होते. मनाच्या गर्द गाभारी नकाशा कोरला असता. तुला फाळायचे होते मला जोडायचे होते. आणि ढगाच्या आळ लपलेल्या घमंडी पावसाला त्या. ढगाच्या आळ लपलेल्या घमंडी पावसाला त्या भुईवर ना बरसल्याने जरा चिडवायचे होते. ढगाच्या आळ लपलेल्या घमंडी पावसाला त्या भुईवर ना बरसल्याने जरा चिडवायचे होते. आणि शेवटचा शेर की तुझ्या ताटातुटीनंतर उरी हा पेटला श्रावण. तुझ्या ताटातुटीनंतर उरी हा पेटला श्रावण. मला विजवायचे होते तुला जाळायचे होते. तुझ्या ताटातुटीनंतर उरी हा पेटला श्रावण. मला विजवायचे होते तुला जाळायचे होते. उन्हाचे कायदे वेळे मला पाळायचे होते. तुला तापायचे होते मला बरसायचे होते. धन्यवाद. आहा, क्या बात गाणे सर, अप्रतिम सादरीकरण. तुझ्या फक्त एका नजर भेटीला, तुझ्या फक्त एका नजर भेटीला दिवाने किती तडफडू लागले. किती मस्त शेर. आणि हा तुझ्या ताटातुटीनंतर उरी हा पेटला श्रावण. तुझ्या ताटातुटीनंतर उरी हा पेटला श्रावण. मला विझवायचे होते तुला जाळायचे होते. खूप सुंदर शेर सर, धन्यवाद. आणि गहाणे सरांच्या या शेरांवरून मला संतोष शेळके यांचे काही शेर आठवत आहेत. ते लिहितात, कुणाचाच नव्हतो तसा मी अगोदर, कुणाचाच नव्हतो तसा मी अगोदर, तुझा होत गेलो तुला पाहिल्यावर. कुणाचाच नव्हतो तसा मी अगोदर, तुझा होत गेलो तुला पाहिल्यावर. मला आज नव्हतेच थांबायचे पण, मला आज नव्हतेच थांबायचे पण, दिसावी सका तू पुन्हा पायरीवर, दिसावी सका तू पुन्हा पायरीवर. मुशायऱ्याची सुरुवात तर गुलाबी गुलाबी झकात झालेली आहे. त्यात अधिक रंग भरण्यासाठी मी अमरावतीवरून जुळलेले एक युवा सशक्त गझलकार विश्वजित गुर्धे यांना आमंत्रित करतो आहे. विश्वजितचे हे काही शेर बघा. रस्त्यात मागणारा मुलगा मला म्हणाला, रस्त्यात मागणारा मुलगा मला म्हणाला, शाळेत न्याल का हो की द्याल फक्त नाणे, शाळेत न्याल का हो की द्याल फक्त नाणे. आणि हा दुसरा शेर, सहजतेने केवड्या तोडून बघतो, सहजतेने केवड्या तोडून बघतो, जन्मभर मग सांधणे राहून जाते. इतके आशयघन तलम गुलाबी सामाजिक शेर लिहिणारे विश्वजित गुर्धे आमंत्रित करूया. विश्वजित गुर्धे यांना स्वागत. विश्वजित. नमस्कार रसिक मित्र, मी विश्वजित गुर्धे. आजच्या या व्हॅलेंटाईन स्पेशल गझल मुशायऱ्यात मला आमंत्रित केल्याबद्दल आमच्या ब्रह्मपुरी साहित्य मंचाचे गौतम सर आणि मंगेश दादा यांचे आभार मानतो. आज व्हॅलेंटाईन्स डे असल्याने गुलाबी शेर घेण्याचा प्रयत्न राहील. काही सुट्या शेरांनी सुरुवात करतो. तूच आता सांग सूर्या पाकळी खुलते कशी ते, तूच आता सांग सूर्या पाकळी खुलते कशी ते, विनवतो आहे कधीचा ती तरीही पाठ मोरी. तूच आता सांग सूर्या पाकळी खुलते कशी ते, विनवतो आहे कधीचा ती तरीही पाठ मोरी. आणि नाते विणायचे तर आलेच गाठ पडणे, नाते विणायचे तर आलेच गाठ पडणे, टोकांच दोन डोके गुंता सुटेल तेव्हा,
नाते विणायचे तर आलेच गाठ पडणे, टोकांच दोन दोघे गुंता सुटेल तेव्हा. येईन बिलगण्याला लाटे परी पुन्हा मी, येईन बिलगण्याला लाटे परी पुन्हा मी, जेव्हा तुला किनारा होणे जमेल तेव्हा. येईन बिलगण्याला लाटे परी पुन्हा मी, जेव्हा तुला किनारा होणे जमेल तेव्हा. आणि आता एक गझल सादर करतो. चंद्र तारका फुला बिलांचे क्लिशे टाळू, चंद्र तारका फुला बिलांचे क्लिशे टाळू, प्रेम नदीच्या पात्रामधली बदलू वाळू. चंद्र तारका फुला बिलांचे क्लिशे टाळू, प्रेम नदीच्या पात्रामधली बदलू वाळू. काही काही विशेष नाही आपल्यामध्ये, काही काही विशेष नाही आपल्यामध्ये, सांग जगाच्या डॉल्बी देखत कसे खळाळू. काही काही विशेष नाही आपल्यामध्ये, सांग जगाच्या डॉल्बी देखत कसे खळाळू. नाही परवा चिंध्या चिंध्या होण्याची पण, नाही परवा चिंध्या चिंध्या होण्याची पण, तुझी स्तब्धता डोळ्यांमध्ये कुठवर पाळू. नाही परवा चिंध्या चिंध्या होण्याची पण, तुझी स्तब्धता डोळ्यांमध्ये कुठवर पाळू. मिळेल तितक्या धारांसंगे लावू पैजा, मिळेल तितक्या धारांसंगे लावू पैजा, जमेल तितक्या परंपरांचे शिक्के जाळू. आज स्वतःच्या दुःखापायी लावू गाणी, आज स्वतःच्या दुःखापायी लावू गाणी, की दुनियेच्या मौजे खातर अश्रू ढाळू. आज स्वतःच्या दुःखापायी लावू गाणी, की दुनियेच्या मौजे खातर अश्रू ढाळू. चंद्र तारका फुला बिलांचे क्लिशे टाळू, प्रेम नदीच्या पात्रामधली बदलू वाळू. धन्यवाद. अरे वा वा, क्या बात, किती सुंदर गझल व सादरीकरण विश्वजित. मजा आया यार. नाते विनायचे तर आहेच गाठ पडणे, नाते विनायचे तर आहेच गाठ पडणे, टोकास दोन दोघे गुंता सुटेल तेव्हा. आणि हा एक शेर बघा त्यांच्या गझलीतला. चंद्र तारका फुला बिलांचे किस्से टाळू, चंद्र तारका फुला बिलांचे किस्से टाळू, प्रेम नदीच्या पात्रामधली बदलू वाळू. क्या बात विश्वजित. विश्वजितच्या या शेरांवरून उर्दू शायर वसीम बरेलवी यांचा एक शेर आठवतो. शेर बघा मित्रांनो. मैं जिन दिन तेरे बारे में सोचता हूँ, मैं जिन दिन तेरे बारे में सोचता हूँ, उन्हीं दिनों तो ये दुनिया समझ में आती है, उन्हीं दिनों तो ये दुनिया समझ में आती है. हा प्रेममय गुलाबी मुशायरा असाच बहरत जाणार आहे. मी कुठे मागते रात्र सारी तुझी, मी कुठे मागते रात्र सारी तुझी, ठेव सोबत तुझ्या तू दिवसभर मला. ममता सिंधुताई सपकाळ यांचा हा शेर. मराठी गझलेत पुरुष गझलकारासोबतच महिला गझलकारही कुठे मागे नाहीत. तलम तरल आशय संपन्न नजाकतीने लिहिणाऱ्या गुलाबी गझला आज फार मोठ्या प्रमाणात महिला गझलकारही लिहू लागले आहेत. गुलाबी गझला लिहिणाऱ्या रोहा रायगडच्या मानसी चापेकर यांचं नावही घेतल्या वाचून जमणार नाही. त्यांचं एक शेर बघा. आठवणींचे गोड गुलाबी जसे वायचे, आठवणींचे गोड गुलाबी जसे वायचे, स्वप्नामधले डोळे सुद्धा गोड गायचे. तर या शेरांनी स्वागत करूया गझलकारा मानसी चापेकर यांचं. इर्शाद मानसीजी. आविष्कार साहित्य मंच ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर आयोजित व्हॅलेंटाईन गझल मुशायऱ्यामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मी मानसी चापेकर रोहा रायगड इथून.
गोड गुलाबी थंडीचा महिना आहे आणि त्यात येणारा हा व्हॅलेंटाईन डे. तर ह्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने माझे काही सुटे शेर आणि एक गझल पेश करत आहे. पहिला सुटा शेर असा आहे की फुले येतील ओठांना गुलाबी गोड रंगाची, फुले येतील ओठांना गुलाबी गोड रंगाची, जिथे तो पेरुनी गेला शराबी स्पर्श ओठांचे. दुसरा शेर असा आहे की जरा लाजून हसल्यावर जवळट्याने मला घ्यावे, जरा लाजून हसल्यावर जवळट्याने मला घ्यावे, गुलाबी रंग गाली अन उन्हाचे चांदणे व्हावे. तिसरा शेर, तुझे ओठ भिडताच ओठांस माझ्या, तुझे ओठ भिडताच ओठांस माझ्या, किती लक्ष देही विजा नाचती, जणू पाकळ्यांचे गुलाबी नशिले, जणू पाकळ्यांचे गुलाबी नशिले, मधुर स्पर्श ओठांवरी भासती. चौथा सुटा शेर असा आहे, गुलाबी दंश झाल्यावर उतारा ही गुलाबी, गुलाबी दंश झाल्यावर उतारा ही गुलाबी, गुलाबी घाव आवडतो नशा त्याची शराबी. गझल पेश करते. ही गोड गुलाबी थंडी वर कहर तुझ्या डीपीचा, ही गोड गुलाबी थंडी वर कहर तुझ्या डीपीचा, नुसतेच बघावे येईल, नुसतेच बघावे येईल का पुन्हा योग भेटीचा, सुचतोस नव्याने हल्ली दिसतोस जुन्या वळणांवर, सुचतोस नव्याने हल्ली दिसतोस जुन्या वळणांवर, चुकतेच पुन्हा मी तेथे, चुकतेच पुन्हा मी तेथे, अंत्रास त्याच गोष्टींचा, मी नको नको म्हणताना का दिलीस मिठीची भेट, मी नको नको म्हणताना का दिलीस मिठीची भेट, नुसताच शहारा शिल्लक, नुसताच शहारा शिल्लक अनस्पर्श तुझ्या ओठीचा, प्राजक्त सांडला दारी, प्राजक्त सांडला दारी अंदवात भिजली स्वप्ने, प्राजक्त सांडला दारी अंदवात भिजली स्वप्ने, लपवून कुठे मी ठेवू, लपवून कुठे मी ठेवू देहात बहर रात्रीचा. शेवटचा शेर असा आहे, होतात मनाला त्रास, होतात मनाला त्रास अन पुन्हा तुझे हे भास, होतात मनाला त्रास अन पुन्हा तुझे हे भास, हा ऋतू किती रे दुष्ट, हा ऋतू किती रे दुष्ट, असतोच काय थंडीचा, होतात मनाला त्रास अन पुन्हा तुझे हे भास, हा ऋतू किती रे दुष्ट, असतोच काय थंडीचा, अन ही गोल गुलाबी थंडी वर कहर तुझ्या डीपीचा, नुसतेच बघावे येईल का पुन्हा योग भेटीचा. आविष्कार साहित्य मंच आणि यांचे आयोजक यांचे खूप खूप आभार. त्यांनी मला ह्या गझल मुशायरामध्ये निमंत्रित केलं. धन्यवाद. अरे वाह, क्या बात, आपने तो मौसम और बना दिया मानसी जी. अप्रतिम सादरीकरण. जरा लाजून हसल्यावर जवळ त्याने मला घ्यावे, जरा लाजून हसल्यावर जवळ त्याने मला घ्यावे, गुलाबी रंग गालियन उन्हाचे चांदणे व्हावे. वाह, क्या बात. आणि हा शेर, ही गोड गुलाबी थंडी वर कहर तुझ्या डीपीचा, ही गोड गुलाबी थंडी वर कहर तुझ्या डीपीचा, नुसतेच बघावे येईल, नुसतेच बघावे येईल का पुन्हा योग भेटीचा, उन्हाचे चांदणे डीपीचा कहर. क्या बात मानसी जी, आपने तो मौसम बदल दिया. आणि मानसी चापेकर यांच्या शेरावरून मला सुरेश शिंगडे यांचा एक शेर आठवतो आहे बघा. तुला जर वाटते आहे मला चोरून भेटावे,
तुला जर वाटते आहे मला चोरून भेटावे, तुझ्या शहरात पडणाऱ्या धुक्याबद्दल मला ऐकव. तुला जर वाटते आहे मला चोरून भेटावे, तुझ्या शहरात पडणाऱ्या धुक्याबद्दल मला ऐकव. शेर म्हणजे फक्त 2 ओळी, आणि या 2 ओळीच्या शेरांमधून भावभावना, जाणीवा, नेणीवा, पराकुटीची तीव्रता मांडणे खरं तर एक मोठं कौशल्य आहे. त्याला एक कसब लागतं, आणि हे कसब आपल्या लेखणीतून पुरेपूर पेलायचा प्रयत्न करत आहेत. जॉन एलिया यांचा हा एक शेर बघा. एक अजब हाल है कि अब उसको, एक अजब हाल है कि अब उसको याद करना भी बेवफाई है. एक अजब हाल है कि अब उसको याद करना भी बेवफाई है. किती हा भारी शेर. जरा वेळ काळीच थांबलं की काय असं वाटून जातं. मराठी गझल क्षेत्रातही मित्रांनो एक आश्वासक नाव घेतलं जातं, आणि ते म्हणजे मुंबईच्या डॉक्टर कैलासजी गायकवाड यांचं. सरांची लेखणी साध्या शब्दात गहनता मांडून जाते. जसे त्यांचा हा शेर बघा. जी विजेचा लोड नाही, जी विजेचा लोड नाही, ती गझलची ओढ नाही. जी विजेचा लोड नाही, ती गझलची ओढ नाही. लागली शाळेस सुट्टी, पण मला आज ओढ नाही. किंवा त्यांचा हा एक गुलाबी शेर बघा. तसा फिरत असतो मी हल्ली 10 दिशांना, तसा फिरत असतो मी हल्ली 10 दिशांना. मन केवळ त्या खिडकीशी घुटमळत राहते. इतकं असे संपन्न नजागतीनं लिहिणारे डॉक्टर कैलासजी गायकवाड सर यांना मी आमंत्रित करतो आहे. स्वागत डॉक्टर साहेब, आपण आपली गझल सादर करावी. रसिका हो, नमस्कार. मी डॉक्टर कैलास गायकवाड. आविष्कार साहित्य मंच ब्रह्मपुरी चंद्रपूर यांनी आयोजित केलेल्या गझल गुलाबी या मुशायऱ्यामध्ये मला सम्मिलित केल्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. अधिक न बोलता माझ्या गझलेला सुरुवात करत आहे. आधी फक्त एक शेर ऐकवतो आणि त्यानंतर लगेच माझ्या गझलेला सुरुवात करतो. हे शेर असा आहे की वेणीचा शेपटा जरासा पुढून गेला, वेणीचा शेपटा जरासा पुढून गेला, एक साप वळवळत काळजावरून गेला. वेणीचा शेपटा जरासा पुढून गेला, एक साप वळवळत काळजावरून गेला. आणि यानंतर लगेचच माझी गझल सादर करत आहे. हे 14 फेब्रुवारीची असल्यामुळे रोमानी गझल किंवा रोमॅन्टिक गझलच सादर करतोय. म्हटलं असं आहे की हे मला पावलो पावली पाहिजे, हे मला पावलो पावली पाहिजे, तू कधीही न रागावली पाहिजे. हे मला पावलो पावली पाहिजे, तू कधीही न रागावली पाहिजे. मी जरी साहतो ऊन ग्रीष्मातले, मी जरी साहतो ऊन ग्रीष्मातले, तुझवरी हरघडी सावली पाहिजे. हे मला पावलो पावली पाहिजे. पुढचा शेर आहे. मी कुणा आवडो वा कुणा नावडो, मी कुणा आवडो वा कुणा नावडो, मात्र सर्वांस तू भावली पाहिजे. हे मला पावलो पावली पाहिजे. चक्रपायात मी घेऊनी हिंडतो, चक्रपायात मी घेऊनी हिंडतो, तू कुठे ना कधी धावली पाहिजे. हे मला पावलो पावली पाहिजे. आणि शेवटचा शेर आहे. आज कैलास आहेस निर्धास्त तू, आज कैलास आहेस निर्धास्त तू, तुझ सवे 3 धास्तावली पाहिजे. हे मला पावलो पावली पाहिजे, तू कधीही न रागावली पाहिजे. धन्यवाद.
क्या बात, क्या बात. अगदी अप्रतिम सादरीकरण गायकवाड सर. वेणीचा शेपटा जरासा पुढून गेला, वेणीचा शेपटा जरासा पुढून गेला, एक साप वळवळत काळजा वळून गेला. वेणीचा शेपटा जरासा पुढून गेला, एक साप वळवळत काळजा वळून गेला. क्या गजलियत है शेर में सर. आणि हा एक शेर पा पुन्हा. हे मला पावलो पावली पाहिजे, हे मला पावलो पावली पाहिजे, तू कधीही न रागावली पाहिजे. कैलासजी गायकवाड सरांच्या शेरांवरून मला स्वाती शुक्ल यांचा एक शेर आठवतोय. शेर बघा. मने फार सांभाळून चालतो मी, मने फार सांभाळून चालतो मी, कसा सांग पडला असं प्रेमात माझ्या. वा, किती सुंदर आशय, किती सुंदर खयाल. आणि ह्या मुशायरात अजून रंगत आणण्यासाठी मी अशाच उत्कट निश्चिम आशयगर्भ लिहिणाऱ्या नंदुरबार येथून या आमच्या मुशायराला जुळलेल्या हेमलताजी पाटील यांना या गझल मुशायरासाठी आमंत्रित करतो आहे. हेमलताजी पाटील यांचा असेलही नसेलही हा गझल संग्रह प्रकाशित असून या संग्रहाने मराठी गझल क्षेत्रात आपली वेगळी छाप पाडली आहे. तर अशा सोजवळ व ताकदीच्या लिहिणाऱ्या गझलकारा यांचा एक शेर बघा. लिहिण्यासाठी हवे कशाला शाही कागद, लिहिण्यासाठी हवे कशाला शाही कागद, ओठाने ते ओठावरती गझल लिहावी. लिहिण्यासाठी हवे कशाला शाही कागद, ओठाने ते ओठांवरती गझल लिहावी. आणि या शेरांसह स्वागत करूया हेमलताजी पाटील यांचं. नमस्कार, मी हेमलता पाटील. आविष्कार साहित्य मंच ब्रह्मपुरी चंद्रपूर आयोजित गझल गुलाबी या कार्यक्रमाच्या या सत्रात मला सहभागी करून घेतलं, याबद्दल आयोजकांची मी खूप खूप आभारी आहे. व्हॅलेंटाईन डे म्हणा की वसंत पंचमी, सारा माहोलच गुलाबी झालेला आहे आणि त्यात गुलाबी गझलांची बरसात. आहा, मीही काही गुलाबी सरी घेऊन आज येत आहे. गझल घेण्याआधी काही गुलाबी शेर ऐकूया. पेश करते. पाजू नको आता मला तू मध्य या पेल्यातले, पाजू नको आता मला तू मध्य त्या पेल्यातले, दे घोट डाळिंबी तुझ्या नाजूक या ओठातले. झंकारल्या तारा जणू बेभानल्या गात्रातून, झंकारल्या तारा जणू बेभानल्या गात्रातून, झाले सुरू संगीतही माझ्या तुझ्या श्वासातले. मौनात मी मौनात तू, मौनात मी मौनात तू, अनस्पर्श झाले बोलके, वाचून घेते भाव मी मदमस्त या डोळ्यातले. पुढचे शेर बघा. ये फिरू पडली किती मादक हवा चल, अन्न पेटू हा गुलाबी गारवा चल. 7 जन्मी मी तुझी होईन राणी, घे वचन साथीस आहे चांदवा चल. आणखीन काही सुटे शेर बघूया. अंबरावर शुक्र तारा पाहिजे बस, तू जवळ अनमंद वारा पाहिजे बस. शायरी ही कागदावर जन्म घेते, 2 ओळींचा पसारा पाहिजे बस. आणि आणखीन काही सुटे शेर. दिला होतास जपण्या तू कधी हृदयात गुलमोहर, दिला होतास जपण्या तू कधी हृदयात गुलमोहर, अजूनही मोहरत आहे पहा ग्रीष्मात गुलमोहर. तिच्या गालावरी चढली कशाने येवडी लाली, तिच्या गालावर चढली कशाने येवडी लाली, पुन्हा आला असावा का तिच्या स्वप्नात
मिठीमध्ये तुझ्या शिरता अनोखी जाणवे धगधग, तुझ्या स्पर्शात गुलमोहर, तुझ्या श्वासात गुलमोहर. आता एक गुलाबी गझल घेऊया. गझलेचं शीर्षक आहे जहर गुलाबी. अमृत समजत प्राशित गेले अधर गुलाबी, अमृत समजत प्राशित गेले अधर गुलाबी, अजून फिरते नसा नसातून जहर गुलाबी. हवा शराबी अन रातीचा प्रहर गुलाबी, हवा शराबी अन रातीचा प्रहर गुलाबी, त्यात जाहला तुझ्या मिठीचा कहर गुलाबी. अवती भवती भिरभिरताना भ्रमर रुपेरी, अवती भवती भिरभिरताना भ्रमर रुपेरी, कसा अचानक ढळला माझा पदर गुलाबी. पुढचा शेर बघा. कशी डवरली शिशिरामध्ये बाग फुलांची, कशी डवरली शिशिरामध्ये बाग फुलांची, उजाड हृदयी कुठून चढला बहर गुलाबी. गंधाचा अनरंगाचाही पत्ता नव्हता, गंधाचा अनरंगाचाही पत्ता नव्हता, तरी लाजुनी कशास झाली तगर गुलाबी. शांत नदीच्या काठावरती जे वसलेले, शांत नदीच्या काठावरती जे वसलेले, सहवासाने आपुल्या झाले नगर गुलाबी. बहरत आहे हळूहळू ही रात्र चांदणी, बहरत आहे हळूहळू ही रात्र चांदणी, त्यात स्पर्शिते तलम रेशमी लहर गुलाबी. आणि शेवटचा शेर बघा. भाव रेशमी लपवत आहे उरात माझ्या, भाव रेशमी लपवत आहे उरात माझ्या, करी चहाडी तरी तुलाही नजर गुलाबी, अमृत समजत प्राशित गेले अधर गुलाबी, अजून फिरते नसा नसातून जहर गुलाबी. धन्यवाद. क्या बात है हेमलता जी, आपने तो महफिल और सजा दी. अप्रतिम सादरीकरण. अमृत समजून प्राशत गेले अधर गुलाबी, अमृत समजून प्राशत गेले अधर गुलाबी, अजून फिरते नसा नसात तुन जहर गुलाबी. अमृत समजून प्राशत गेले अधर गुलाबी, अजून फिरते नसा नसातून जहर गुलाबी. क्या बात है, मस्त शेर. आणि तिच्या गालावरी आली कशाने ये वडील आली, तिच्या गालावरी आली कशाने ये वडील आली, पुन्हा आला असावा का तिच्या स्वप्नात गुलमोहर. वा. हेमलताताईंच्या या शेरांवरून मला चंद्रशेखर सानेकर सर यांचा एक शेर आठवतो आहे. ते म्हणतात, आज तिची पिंजर रंगाची साडी, आज तिची पिंजर रंगाची साडी, आज दिवसभर मी गुलमोहर आहे, आज तिची पिंजर रंगाची साडी, आज दिवसभर मी गुलमोहर आहे. प्रेम हे किती लहान शब्द, पण त्याची प्रचिती मात्र आभाळापेक्षा मोठी. प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी एक अलवार भावना म्हणजे प्रेम. हे प्रेम कधी आनंद देतं तर कधी तितकंच दुःखही देणारं असतं. या प्रसंगी जॉन एलिया यांचा एक शेर बघा. तू मुझे ढूंढ मैं तुझे ढूंढू, तू मुझे ढूंढ मैं तुझे ढूंढू, कोई हम में से रह गया है कहीं, तू मुझे ढूंढ मैं तुझे ढूंढू, कोई हम में से रह गया है कहीं. आणि बशीरचंद्रजी उर्दू शायर यांचा पण हा एक शेर ऐका. मैं तुझे रोज मिलना चाहता हूँ, मैं तुझे रोज मिलना चाहता हूँ, मगर इस राह में खतरा बहुत है. हे दोन्ही शेर गझल रसिकांना प्रेमाचं नाव घेतल्यावर आठवल्यापासून राहणार नाही. अप्रतिम गझल लेखनाबरोबरच अप्रतिम हजल लिहिणारे म्हटल्याबरोबर गझल रसिकांच्या ओठावर नाव येतं ते गझलकार कालिदासजी चौडेकर सर यांचं. अतिशय साध्या सोपा शब्दातून शेर, गझल, हजल आशयघर लिहिण्यात त्यांचा हातखंडा आहे.
त्यांचे काही शेर बघा. ज्योत होऊनी अखंड मिनमिनयन, ज्योत होऊनी अखंड मिनमिनयन, सारखे तुझेच गीत गुणगुणेन. ज्योत होऊनी अखंड मिनमिनयन, सारखे तुझेच गीत गुणगुणेन. ओठ लाव एकदाच पापण्यास, ओठ लाव एकदाच पापण्यास, धुंद होऊनी प्रचंड झिंझिने. स्वागत करूया कालिदासजी चौडेकर सर यांचं. इर्शाद सर. नमस्कार मित्रांनो, आविष्कार साहित्य मंच ब्रह्मपुरी आयोजित गझल गुलाबी सेकंड सीझनच्या व्हॅलेंटाईन स्पेशल मुशायऱ्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी कालिदास चौडेकर, सोलापूर. एक मतला आणि एक शेर पहा. काठावरती भेटत जातो आपण, काठावरती भेटत जातो आपण, उभ्या उभ्याने पेटत जातो आपण. काठावरती भेटत जातो आपण, उभ्या उभ्याने पेटत जातो आपण. थंडी बिंडी एक बहाणा असतो, थंडी बिंडी एक बहाणा असतो, उगा उगाच खेटत जातो आपण. काठावरती भेटत जातो आपण, उभ्या उभ्याने पेटत जातो आपण. आणि गझल पहा. असे हसणे हे बरे वाटते का, असे हसणे हे बरे वाटते का, मला जाळणे हे बरे वाटते का. मला पाहता तू निघे पाट मोरी, मला पाहता तू निघे पाट मोरी, उगा टाळणे हे बरे वाटते का. किती मी सहावे तुझे हे बहाणे, किती मी सहावे तुझे हे बहाणे, असे वागणे हे बरे वाटते का. आणि हा शेर पहा. सुगंधी क्षणांचा गुन्हेगार झालो, सुगंधी क्षणांचा गुन्हेगार झालो, फुले माळणे हे बरे वाटते का. आणि असा धुंद वारा गुलाबी शहारा, असा धुंद वारा गुलाबी शहारा, नियम पाळणे हे बरे वाटते का. आणि शेवटचा शेर पहा. भले वा बुरेही असो बोल काही, भले वा बुरेही असो बोल काही, मुके राहणे हे बरे वाटते का. असे हसणे हे बरे वाटते का, मला जाळणे हे बरे वाटते का. धन्यवाद. क्या बात चौडेकर सर, खूप सुंदर सादरीकरण. थंडी बिंडी एक बहाणा असतो, थंडी बिंडी एक बहाणा असतो, उगा उगाच खेटत जातो आपण. क्या बात सर. आणि असे हसणे हे बरे वाटते का, असे हसणे हे बरे वाटते का, मला जाडणे हे बरे वाटते का. आणि सुगंधी क्षणाचा गुन्हेगार झालो, सुगंधी क्षणाचा गुन्हेगार झालो, फुले माळणे हे बरे वाटते का. खूप सुंदर सादरीकरण सर, खूप सुंदर गझल. धन्यवाद चौडेकर सर. मित्रजन हो, यावरून मला एक माझा शेर आठवतो. शेर बघा. शेर आहे. तिची दहशत किती सांगा, तिची दहशत किती सांगा, कुणी जाऊ न थंडीला. तिची दहशत किती सांगा, कुणी जाऊ न थंडीला. हवासा हवासा स्पर्शही असतो तिच्या उबदार ओठांचा. तिची दहशत किती सांगा, कुणी जाऊ न थंडीला. हवासा स्पर्शही असतो तिच्या उबदार ओठांचा. मित्रांनो, आतापर्यंत आपण या मुशायऱ्यामधून गझलकारांच्या सर्व गुलाबी गझलांचा आस्वाद घेतला. हे संपूर्ण वातावरण गुलाबी गुलाबी झालंय. व्हॅलेंटाईन स्पेशल मुशायरा खरोखर व्हॅलेंटाईन झालाय. आता आपण मात्र उत्तरार्धात वळलोय. मसूद पटेल सरांचा एक शेर आहे बघा. पाहुले निघण्यास जरी धजणारे नाही, पाहुले निघण्यास जरी धजणारे नाही, उगा उगाच खेटत जातो आपण. क्या बात सर. आणि असे हसणे हे बरे वाटते का, मला जाळणे हे बरे वाटते का.
पाऊले निघण्यास जरी धजणार नाही, थांबणे पण आता जमणार नाही. या शेराप्रमाणेच मित्रांनो, आपल्याला कुठेतरी थांबावंच लागतं. आजच्या साजरा झालेल्या या बहारदार मुशायऱ्यासाठी महाराष्ट्रातल्या विविध भागातून आमच्या प्रेमाखातर आलेल्या सर्व गझलकार मित्रांचं मी आविष्कार साहित्य मंच ब्रह्मपुरीच्या वतीने मनापासून आभार मानतो आहे. आणि हा मुशायरा गोड करण्यासाठी आलेल्या सर्व गझल रसिकांचे पण मंचाच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद मित्र हो. थांबतो.